कर दीजिए इसको। लाइव ऐसा कर, ऐसा बच्चे, ऐसा करना। लाइव बना देगा। आम्हाला पण वाजवायला मिळालं। अरे सांग दादा, तू सांग ना मॅडम। आलास तू छोट्या बाबूला ते नाही, ते काय नाही, ते काय नाही। नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र। स्वागत आहे तुमच्या भावाच्या चॅनलवरती। तर आज आपला शो आहे LIC कॉलनीमध्ये पार्ल्याला। तर आता आपण अक्षयच्या बिल्डिंग खालीच आहे। तर अक्षयचं सामान काढूया आणि मी सामान माझं आणलेलंच आहे ऑलरेडी। तर अक्षयचं सामान काढूया आणि भेटूया। कर दीजिए इसको। लाइव ऐसा कर, ऐसा बच्चे, ऐसा करना। लाईव्ह बना देगा। तर अक्षय सामान काढलंय आणि ऑटोमध्ये भरलं पण आता फक्त सामान उचलायला इतर काय काम नसतं तरी येत असते मध्ये मध्ये। तर हे 2 बेस बाकी आहे। आता हे 2 बेस आम्ही बाईकवरती घेऊन जाऊ। तर आता डायरेक्ट स्पॉटवरती भेटू आणि सिम्बॉल पण घ्यायचं। तर घरी जाऊया, सिम्बॉल घेऊया आणि डायरेक्ट तिथे भेटू LIC कॉलनीला। चला, सो आपण पोचलो आता LIC कॉलनीमध्ये आपल्या स्पॉटच्या इथे। सो आपण पोचलो LIC कॉलनीला आणि सामान पण सगळं उतरवलं आहे। ऑलमोस्ट सामान तर आलेलं आहे, फक्त वरूनचा ड्रम आणि शुभमचा बेस बाकी आहे। मग ते लोक येतातच आहे घेऊन। आणि आज तुषार भाऊचा शो आहे, याचा शो आहे। तर आता बघू कसा काय पुढे, कारण का सेटअप कुठे लावायचं ते पण आहे। आता बघूया काय करायचं ते बटन चालू करून बघतोय। तर आत्ता आपला सेटअप लावायला घेतो आहे, वरून आणि येतात आहेत। तर आपण साऊंड लावलं, फक्त कनेक्शन पण घेतलं आहे। आला परफेक्ट, चालू अभि हे चालू करू ना। कनेक्शन आणि पण घेतलं। तर आता आपलं स्टँड आणि लावले, ड्रमला आणि लावायला घेऊ तोपर्यंत। चला लावूया आणि भेटूया। आपला ड्रम आणि पण लावून झालं आहे। अजून एक आहे ना दुसरी, लाव ना। तर आपला आज ड्रम आणि पण लावून झाले। आणि आमचा जो मेन ड्रमर आहे तो काही टायमावरती येत नाही आणि अजून पण आला ना। सगळं रेडी पण झालं, आता फक्त त्याचा ड्रम बाकी आहे आणि बेस लावायचे बाकी आहे, कॉन्सर्ट लावायचे बाकी आहे। कारण की कॉन्सर्टचे स्टँड पण त्याच्याकडेच आहे, दोन्ही कॉन्सर्टचे स्टँड। तर त्याचीच वाट बघतोय, अजून आला ना तो। तिकडे का लागला? तर फायनली आले आहेत। खूप ट्रॅफिक आहे, खूप आज चेक आणि मेन आणि अजून आपला मेन ड्रमर आला नाही नेहमीच्या प्रमाणे। त्याचं दुकान आम्हीच लावतो, म्हणजे आम्ही नाच लावतो, कारण की ह्यालाच माहिती आहे याचे स्टँड कसे लागतात ते, आणि आज लावू शकतो। आम्ही कोण नाही लावू शकत त्याचे स्टँड। चला आता आपण आपला बेस पण लावूया आणि भेटूया। तो फायनली आमचा ड्रमर आलाय। आमचा हे आमचा कीबोर्डिस्ट आणि आमचा ड्रमर ऋषी भाई, माझा भाऊ। आज मी ड्रम वाजवणार आणि हा कीबोर्ड वाजवणार आहे। बोल वाजवणार आणि माझा भाऊ कीबोर्ड वाजवणार आहे। कडक कडक मला ऋषीने शिकवलं एकच गाणं, सारे गम पदनिसा पदनिसा सारे। तर ऋषी, तुला कसं वाटलं आमच्या इथे?
काही आता आम्ही सामान काढतोय, शो झाला बघू शकता तुम्ही. हे असं इथे पडलं आहे. आमचा कीबोर्ड पण आता थकला आहे. तोंडाने कीबोर्ड वाजवतो, तोंडाने. आणि तिकडे अर्धे गेले, तिकडे गेलं अर्धे आमचे एक स्नेहर. तर उद्या पण आमचा शो आहे. आमचा म्हणजे माझ्या भावाचा आहे. साई पालखी ना भाई. एकटे वाजवणारे प्रोग्राम. ठीक आहे, आपण नंतर भेटू पण. आता पॅकअप झालं आपलं. आपण अळवणी पण घेतली. पॅकअप करतोय, पॅकअप केलेलंच आहे ऑलमोस्ट. सामान पॅकअप केलेलं आहे. आपलं ड्रम बाकी आहे. रिव्ह्यू आता बाकीचा पॅकअप करूया आणि भेटू. आपल्याला काय बोलायचं आहे घाबरतील त्याला बघू. तर आपण या लोकांना विचारूया की आपले शो कसा झाला आहे आज आणि कसा वाटलाय. म्युझिशियनचा शो हा तिकडे झाला ओमकारच्या हळदीमध्ये. सॉरी, ओमकारच्या हळदीमध्ये पण आमची इच्छा होती त्यांनी यावे म्हणून. पण हळदीमध्ये किंवा आपल्या वरातीमध्ये जो आला, जो द म्युझिशियनचा बँड एक नंबर होता. कडा तोडफोड बोले तर तोडफोड. आणि असा बँड माझ्या मते प्रत्येकाने आपल्या वरातीमध्ये जरूर ऑर्डर करावा. एक नंबर बँड होता. थँक्यू फॉर दी कमिंग. थँक्यू. कॉन्टॅक्ट काय तरी सांग. कॉन्टॅक्ट नंबर ते कॉन्टॅक्ट नंबर बँड मधलाच. थँक्यू. आणि खूप प्राईस पण बोल ना, आम्हाला पण वाजवायला मिळालं. अरे सांग दादा, तू सांग ना मॅडम. आलास तू छोट्या बाबूला. ते नाही, ते काय नाही. सो आता आपला पॅकअप पण झालाय. हा, गाडीवरती मी 2 बेस आणले आहेत भाई. मग काय भाई हा पाठीला लावला, साईडला पकडलाय. आता आपला पॅकअप पण झाला. आणि भाई तुषार सर आपले ऑटो घेऊन आलेत. तुषार सर ऑटो घेऊन आलेत. तर आपण ऑटोमध्ये सामान भरूया आणि इकडनं कल्टीस मारे आपल्या एरियात. कल्टी तुझा कल्टी सामान पलटी समडम दमडम. हे सगळे छान घरी जाऊ. सो आपण पण निघालोय आणि सगळे सामान घेतलं. काय तुझा स्टँड आहे. तर आपण पोचलो आहे आपल्या इथे अक्षयच्या बिल्डिंग खाली. आणि रिक्षा पण आली आहे. तुषार होता त्या रिक्षामध्ये. तर ते सामान सोडलं इथे. आणि तुषार आता साऊंड सोडायला गेला आहे, जो आपण साऊंड घेतलेला भाड्याने. आणि त्याच्यावर अक्षय पण गेला आहे, कारण का तो ऑटो ते थांबवेल आणि मग अक्षय त्याला घेऊन येईल बाईकवरनं रिटर्न. मग नंतर ते लोक आल्यावरती मग आपण अक्षयचे साऊंड सोडूया. आणि आपला बेस पण इथेच ठेवायचा, कारण का आपल्या एरियामध्ये एका मित्राचे लग्न आहे. एका मित्राचं लग्न आपल्या एरियामध्ये. तर त्याची वरात आहे. म्हणजे ते आता येईल तेव्हा, कारण का लग्न संध्याकाळचं. तर कधी येतील ते कन्फर्म नाही. पण ते बोलले, म्हणजे एरियातील पब्लिक बोलले की एक बेस ठेवून दे तिथे, असंच वाजवूया आपण. तर बघूया ते होतं आहे की नाही होतं. जर ते झालं मग ते पण आपण ब्लॉगमध्ये घेऊया. चल आता भेटू कोणतरी आल्यावरती, म्हणजे हे लोक आल्यावरती भेटूया. सो आता अक्षयाने पण आल्या साऊंड सोडून. तर आता आपण अक्षयचे सामान सोडूया अक्षयच्या इथे आणि मग आपल्याला सोडूया. अक्षयचं सामान सोडलं आहे अक्षयच्या घरी. आता खाली जाऊया. आणि तुषार उभा आहे. आणि त्या तुषारचा ड्रम आपण तिथेच ठेवलेला, आपण जिथे वाजवलं तिथे. आणि बाकीचं आपण, कारण का साऊंड आणि तो वेस्टलाच राहतो, तर वेस्टवरनं तो जाईल म्हणून सामान तिथेच ठेवलं. आणि त्याची गाडी इथे होती. येताना तो बाईकने आला. आणि मग आपण जाताना इकडनं सामान गेलं तर तो ऑटोमध्ये गेला. आणि मी माझी बाईक घेतलेली. तुम्ही बघितलात नाही, तुम्ही बघितलात नसाल, कारण का ते शूटच नाही केलं. तर आता जाऊया पुढे खाली आणि बघूया कसं काय ते. आपण निघालो अक्षयच्या इकडनं आणि सामान पण घेतलं आहे. वरून आणि पण आले पुढे गेला, दिसत नाही. हां, आपण आलो आहे अक्षयच्या इकडनं. आपल्या इथे आपलं सामान सोडतो आहे. आपल्या इथे सोडूया बोलतो आहे. तर आपण आलो आपल्या इथे आपलं सामान सोडायला. आता सोडूया आणि आजचा ब्लॉग इथेच संपवूया. आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. चला पुढचा ब्लॉग.